मी काही विचारणारच नाही, तुम्हीच बोला. काय बोलू आता मला एका माझ्या माझ्या बिल्डिंगमध्ये मी जेव्हा लिफ्टमधून खाली येत होते तेव्हा त्यांनी मला अरे अभिनय बेर्डेची आई ना क्या बात. संपला विषय म्हणजे आणखीन काय पाहिजे होतं ही मला. सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट. हां आणि त्यामुळे मी खुश आहे. सुरुवात आहे अभिनयची. यश त्याला मिळालं आहे, चांगली गोष्ट आहे. निखिल सर, सतीश सर यांनी जो विश्वास दाखवला मला तर काही माहितीच नव्हतं, कारण 8-9 वर्ष हा मुलगा जवळपास हॉस्टेलमध्ये होता. अभिनय फक्त नाव होतं, त्यातला सुद्धा कशाशी खातात त्याला माहीत नव्हतं. मला माहिती नाही, कारण हा फक्त गायचा, कारण हा उत्तम गातो हे. त्यामुळे हां म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे, पण मी सांगते की तो उत्तम गातो. पण त्याला आर्यासमोर त्याला खूप टेन्शन येतं, पण तो गातो. नको तिथे रायव्हलरी नको म्हणून. तर त्यामुळे तो फक्त गातं एवढंच माहिती होतं. ॲक्टिंग करू शकेल, डान्स करू शकेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पण त्याने मला असं म्हणायचं की जेव्हा तुम्हाला अपयश मिळतं ना आणि माणूस जर जिद्दी असेल तर ते जिद्दीने उभं राहण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला जेव्हा यश मिळतं ना तेव्हा तुमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स वाढतो तो तुम्हाला पुढे जायला मदत करतो असं मला वाटतं. आणि त्यामुळे मला मी असं म्हणेन की अभिनयाचा कॉन्फिडन्स वाढला आहे. आता त्याने आणखीन खूप शिकावं, खूप ऑब्झर्व करावं, पाय जमिनीवर डोकं खांद्यावर ठेवून सगळ्यांशी वागावं आणि आपल्या कलेशी प्रामाणिक राहावं एवढंच मला म्हणायचं. त्याच्या अभिनयाबद्दल खूप साऱ्या प्रतिक्रिया येत असतील, इंडस्ट्रीतनं असतील किंवा तुमचा फॅन क्लबसुद्धा मोठा आहे त्यांच्याकडनं येत असतील. तर काय तुम्हाला भावलेली प्रतिक्रिया किंवा काय नाही, सगळीकडून वेगवेगळ्या प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया पण आल्यात मला. पण मला चांगल्या प्रतिक्रिया आल्यात, पण पटकन असं कोणी वाईट मला अजून तरी बोललेलं नाही आहे. मी खुश आहे. मी सांगू का की आत्ता फक्त मी बघते आहे, त्यालाही सांगितलं की तू जास्तीत जास्त शिकायचा प्रयत्न कर. तू एकदम भारावून पण जाऊ नकोस आणि तू एकदम कुठल्याही गोष्टीने एकदम असं डिप्रेस पण होऊ नकोस. सो मला असं वाटतं की चालू दे, अजून खूप पल्ला गाठायचा आहे पुढचा. पण सुरुवात एवढी चांगली झाली आहे त्यामुळे येस येस. पुढचंही आणि सगळं. ह्याच्यामध्ये मी झी स्टुडिओची अत्यंत आभारी आहे. अंकुश, मी अंकुशचं नाव घेईन, तेजश्रीचं नाव घेईन, की एवढं सोपं नाही आहे की आपल्या नवीन आलेल्या मुलाला अशा पद्धतीने प्रमोट करणं. अंकुशने प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी मी सगळे त्याचे जे त्यांचे प्रमोशनसाठी ते फिरत होते सगळ्या त्या हे बघितलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी त्याने अभिनयाला पुढे केलं की आज लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा येतोय किंवा जे काही आहे हे अंकुश, तेजश्री हे सगळ्यांनी खूप त्याला प्रमोट केलं. ही सोपी गोष्ट नाही, त्यासाठी खूप मन मोठं असावं लागतं, तो एक्सेप्टन्स असावा लागतो माणसामध्ये की यार आपल्याबरोबर आणखीन एक मुलगा येतोय. आणि अंकुश थँक्यू सो मच. म्हणजे तू आर्टिस्ट चांगला आहेस, पण माणूस चांगला आहेस म्हणून जास्त आर्टिस्ट चांगला आहेस. तेजश्री, मी तुझ्याबद्दल पण मी तेच सांगेन. आणि थँक्यू पुन्हा एकदा मी सगळ्यांचा आभार मानते आहे. सुरुवात आहे आता, फक्त खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तुमच्या आशीर्वादांची खूप खूप गरज आहे आम्हाला. शुभेच्छांची पण आहे आणि आशीर्वादांची आहे, आणि तो तुम्ही ठेवाल असंच एवढंच म्हणेन मी. थँक्यू सो मच. सर्वांचे आभार. थँक्यू सो मच.